नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज पाहणार आहे डाळिंबाचे बाजारभाव. आणि ते डाळिंबाचे बाजारभाव असणार आहे मित्रांनो आज आणि काल या 2 दिवसामधले बाजारभाव मी आपणाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. तर नक्की मित्रांनो आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मित्रांनो, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे आपले डाळिंबचे बाजारभाव आणि इतर माहिती डाळिंबा संदर्भातली आपल्याला मिळेल. तर आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो लाईक जरूर करा. तर मित्रांनो चला, आज आपण पुणा मार्केट, सोलापूर मार्केट आणि आळेफाटा या 2-3 मार्केटमधलं डाळिंबाचं बाजारभाव सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप छान सुंदर माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. तर चला आपण सुरुवात करूया. तर पहा मित्रांनो, आता आपण पुणा मार्केट संदर्भातली माहिती जाणून घेऊया. पुण्याचं मार्केट कसं झालं आहे ते पाहूया. तर मित्रांनो, जो 1 नंबरचा माल आहे तो आज पुणा मार्केटमध्ये 260 रुपयांनी गेलेला आहे. चांगल्या क्वालिटीचा आणि टॉप लेवलचा माल हा 260 रुपयांनी गेला मित्रांनो. त्याचबरोबर जो 2 नंबरचा माल आहे मित्रांनो तो 210 रुपयांनी गेलेला आहे. आणि मित्रांनो, जो 3 नंबरचा माल आहे तो 166 रुपयांनी गेलेला आहे. मित्रांनो, 4 नंबरचा जो माल आहे पुणा मार्केट तो गेलेला आहे 145 रुपये. आणि जो 5 नंबरचा माल आहे मित्रांनो तो गेला आहे 112 रुपये. आणि जो 6 नंबरचा माल आहे तो गेलेला आहे 110 रुपये. तर मित्रांनो, हे आहे टॉप मार्केट, जे टॉप लेवलचे माल आहे ते टॉप लेवलचं मार्केट मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे. तर त्याच्यानंतर आता जे लहान माल आहेत, जे गोटी आहेत, जे गोली आहेत, जे डागी आहेत, तर त्यांचे बघू आपण, जाणून घेऊया बाजारभाव. कमीत कमी मित्रांनो एक 50 रुपयापासून गेलेला आहे पुणा मार्केटचा माल. जो सगळ्यात कमी आहे तो 50 रुपयांनी गेला आहे, म्हणजे लहान एकदम गोळी. त्याच्यानंतर मग 60 रुपये, 78 रुपये, 77 रुपये अशा पद्धतीने गेलेला आहे. 56 रुपये, 98 रुपये हे मित्रांनो पुणा मार्केटचं आजचं बाजारभाव आहेत. आणि हे आज सकाळी गेलेले हे ताजे बाजारभाव आहेत. तर जो 1 नंबरचा माल आहे मित्रांनो तो गेलेला आहे 260 रुपये. हायेस्ट माल, खूप छान सुंदर क्वालिटीचा, जवळपास 250-300ची साईज असणारा माल हा 260 रुपयांनी गेलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो, हे पाहिले आपण पुणा मार्केटचे बाजारभाव. तर याच्यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहे सोलापूरचे बाजारभाव. कारण सोलापूरच्या खूप कमेंट आल्या होत्या मला, दादा सोलापूरचं काय मार्केट आहे. तर सोलापूरचं जे आजचं मार्केट आहे मित्रांनो, तर त्याचे 1 नंबर माल आहे तो 1 नंबर माल मित्रांनो 160 रुपयांनी गेलेला आहे. 2 नंबरचा माल जो आहे तर मित्रांनो तो 155 रुपयांनी गेलेला आहे. आणि जो 3 नंबरचा माल आहे तो 133 रुपयांनी गेलेला आहे. आणि मग 4 नंबरचा माल मित्रांनो 130 रुपयांनी गेला आहे. 5 नंबरचा 113 रुपयांनी गेला आहे. आणि मग त्याच्यापेक्षा जे लहान डागी, छोटी गोळी जो माल आहे तो मित्रांनो 100च्या आतच गेलेला आहे. तर त्याच्यात कमीत कमी जवळपास 40 रुपयापासून तर मग 59, 87, 80, 90 अशा पद्धतीने मित्रांनो सोलापूरचं मार्केट झालेलं आहे. पण जो टॉपचा माल आहे, जो 1 नंबर माल आहे तो मित्रांनो सोलापूर मार्केटमध्ये 160 रुपयांनी गेलेला आहे. आणि दुसरा 133, 155 अशा पद्धतीने गेलेला आहे. अशा पद्धतीने हे मित्रांनो सोलापूरचं मार्केट होतं. तर तसं पाहिलं तर पुण्याच्या मार्केटमध्ये आणि सोलापूरच्या मार्केटमध्ये खूप फरक झालेला आहे. सोलापूरचं मार्केट हे पुण्याच्या मार्केटपेक्षा खूप कमी झालेलं आहे. पुणा मार्केटला 1 नंबर माल आपण पाहिला असेल 260 रुपयांनी गेला आहे.
चांगल्या क्वालिटीचा आणि त्या पद्धतीचा माल इथं म्हणजे त्यापेक्षा साईज कमी 160 ते 170 कमीत कमी 200च्या आतच गेलेला आहे. तर मित्रांनो, हे झालं सोलापूर आणि पुणे मार्केटचा आपणाला मी हे बाजारभाव सांगितलेले आहेत. तर याच्यानंतर मित्रांनो आपण पाहूया आळेफाटा मार्केटचं बाजारभाव. तर मित्रांनो, तिथंसुद्धा आळेफाट्यालासुद्धा खूप छान मस्त सुंदर मार्केट आलेलं आहे 1 नंबर मालाला. तर मित्रांनो, 1 नंबर जो माल आहे तो आळेफाटा मार्केटमध्ये 230 रुपयांनी गेलेला आहे 1 नंबर. त्याच्यानंतर जो 2 नंबर माल आहे तो 200 रुपयांनी गेलेला आहे आणि जो 3 नंबर माल आहे मित्रांनो तो 175नी गेला आहे आणि जो 4 नंबर माल आहे तो 115 रुपयांनी गेला आहे आणि 5 नंबर माल 102 रुपयांनी गेला आहे. आणि मग बाकीचे जे माल आहेत मित्रांनो ते सर्व 100 रुपयाच्या आतमध्येच गेलेले आहे. तर बाकीचे मग तुम्हाला सांगतो कमीत कमी 40 रुपये, 40च्या नंतर 60 रुपये, 60च्या नंतर 75, 75च्या नंतर 80, 90 आणि 100 अशा पद्धतीने मित्रांनो आळेफाट्याचं मार्केट झालेलं आहे डाळिंबाचं. तर सध्या मित्रांनो काय होतं आहे, जो चांगल्या क्वालिटीचा माल आहे तो मार्केटमध्ये खूपच कमी येत आहे. जास्त करून माल येतो तो खराब येतो. डागी, टिपका, कुजवा अशा पद्धतीचं माल हे मार्केटमध्ये येत असतात आणि मग त्याच्यामुळे बाजार हे आपणाला कमी वाटत असेल. पण मित्रांनो, जो टॉप लेवलचा बाजार आहे, जो माल आहे त्याला मित्रांनो आजही पण मार्केटमध्ये 1 नंबर भाव मिळत आहे. परवाच्या मार्केटमध्ये जर आपण पाहिलं तर आळेफाट्याचा 1 नंबर जो माल होता तो 350 रुपयांनी गेला मित्रांनो. कारण खूप टॉप आणि चांगल्या लेवलचा जर माल असेल तर तो आजही पण 350, 400 असा जात आहे. पण तो किती जातो मित्रांनो, 2, 4, 20, 10, 15 कॅरेट म्हणजे एवढाच माल हा चांगल्या भावाने जातो. बाकीचा जो माल आहे तर मित्रांनो तो कमी रेटने जात आहे. तर मित्रांनो, जर बारीक विचार जर केला तर आपला माल आता सध्या जागेवरती 150 रुपयापर्यंत जरी गेला सरासरी, 130, 140, 150 रुपयापर्यंत जरी गेला चांगला सरासरी, तरी मित्रांनो तो आपल्याला परवडत आहे. कारण आपला तिथं लहान मोठा बारीक आणि याचबरोबर टिपका, कुजवा जे माल आहेत आपले खराब झालेले हे सुद्धा त्याच्यात जातात. त्याच्यामुळे सरासरी 160, 70, 180 पर्यंत जरी जाग्यावरती माल गेला तरी मित्रांनो तो परवडतो. कारण बाजारची पडतळ आणि घरची जर पडतळ जर पाहिली तर याच्यामध्ये फरक असतो. कारण बाजारामध्ये फक्त टॉप क्वालिटीचाच माल चांगल्या भावाने जातो आणि सध्या तरी मित्रांनो माल शॉर्टेज आहे, माल काही एवढी आवक होत नाही. त्याच्यामुळे बाजारभाव हे तेजीतच राहणार आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी कुठेही गडबडून जाण्याची गरज नाही किंवा घाबरण्याची गरज नाही. आणि तसं पाहिलं तर पाऊससुद्धा एवढा नाही. त्याच्यामुळे बाजारभाव हे डाळिंबाचे तेजीतच राहणार आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी नसावी. आपले माल आणि यापुढेही अजून मित्रांनो बाजार हे वाढतेच राहतील, कमी होणार नाही याची तुम्हाला गॅरंटी देतो मी. आणि मित्रांनो, तर अशा पद्धतीने हे डाळिंबाचे बाजारभाव आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहे. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ आपणाला कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. आणि असंच आपला सहकार्य आणि मित्रांनो कमेंट करत चला आणि लाईक पण करा. आणि असेच आपले नवीन माहितीचे व्हिडिओ आपणाला ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. तर असो मित्रांनो, माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहतात, खूप छान सुंदर कमेंट्स करतात, त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.